कीर्तनकारांना पण आहे ना खूप जास्त गरीब दाखवल्याशिवाय कीर्तन रंगत नाही. इमोशनलपणा म्हणतात त्याला, एक टच शब्द आहे त्याला, इमोशनल टच. काहीतरी असं अति दाखवलं तर त्यांना बरं वाटतं. तुकोबरा आहे ते. ज्ञानोबांच्या पुढचा गाभारा दगडी तो तुकोबारांनी बांधलेला, आणि त्या बांधून त्यांना 400 वर्ष झालेले आहेत, अजून काही झालेलं नाही. म्हणजे अगोदर तुकोबाराच्या मंडपात जातो आपण आणि मग माऊलीच्या दर्शनाला जातो समाधीकडे. ही पद्धत आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि त्यांनी एकदा मान्यता दिली संतांनी, कोणत्याच मान्यतेची गरज नाही. म्हणून एक शब्द आहे तुकोबारांचा, मजते हासतील संत. कीर्तनकारांनी जरा शब्दाकडे लक्ष द्या बरं का. हे संसारातल्या माणसाने किती असू द्या, काही निंदा करू द्या परमार्थिक माणसाचे, काही फरक पडत नाही. मला तर एवढा कधी कधी अनुभव यायचा त्या काळामध्ये. 25-30 वर्षापूर्वी जरा तब्येत बारीक असायची, कुठेही कीर्तन करायला गेलं ना की लगेच त्यांनी चर्चा सुरू करायची, ह्याने कीर्तन करायचं. तर आम्हाला काय पर्याय नाही ना, तारीख घेतलेली. पण ज्यांनी ऐकले त्यांनी तारीख घेतलेली असायची. ते म्हणजे तुम्ही थांबा जरा. म्हणलं ते काही आता काय, आणि टाळकरी काही काही असे खोडीचे आहेत बरं का. यांनी जर ठरवलं ना कीर्तनकाराला गाडायचे आहेत, त्या कीर्तनकाराला जगात कोणी वाचू शकत नाहीच. पाठीमागं म्हणलं तर तुम्ही काय करणार. टाळच नाही वाजवला. त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगतो, आडवाच पखवाज वाजवला कीर्तनकार, आडवाच. आणि परमार्थातला बोलतोय तुम्हाला, मी टीका करतोय अशातला भाग नाही. आणि जर यांच्या मनात आलं ना, भूत जर कीर्तनकाराला उभं राहिलं तर ते कीर्तन रंगून जाईल, इतकी ताकद. सगळ्यांनी जर एकत्रितपणा केला तर. ही टेक्निक आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सगळ्या जगाने आपल्या परमार्थाला नावं ठेवावं, पण संतांनी हसू नये आपल्यावर. हा अर्थ आहे. मजते हासतील संत. मराठी चुकू द्या, शब्द चुकू द्या, आई काही म्हणत नाहीत. आईने दूर करू नये आपल्याला, हे जीवन आहेत. रागवावं आईनं, कितीही बोलावं आईनं, आईने दूर करू नयेत. तसं जगाने जवळ करावं न करावं जगाचा विषय आहे, संतांनी दूर करू नयेत. परमार्थ करता करता जर आपण चुकलो भाव काढण्यामध्ये, भावामध्ये, संत हसतात, बोलत नाही जास्त. मजते हसणं फार महाग आहे बरं का. महाभारतामध्ये जे तुम्ही ऐकले ना, आंधळ्याची पोरं आंधळी असतात, असं महाभारतात कुठे लिहिलेलं नाही. हे आमच्या बुवा लोकांनी तुमच्याकडे टाकलेले पिल्लू. राजघराण्यातली द्रौपदी राजकुमाराला असं तोंडवर बोलणे इतकी मूर्ख होती का? बोला ना. याज्ञसेनी म्हणतात त्याला. यज्ञात जन्माला आलेली सभ्य घराण्यातली मुलगी, राजघराण्याचे जिच्यावर संस्कार आहेत, ते असं राजकुमाराला बोलेल? आंधळ्याची गावठी पोरगी का ती? तुम्ही पण असं आहे का? हे काही नाही महाराज, फक्त जे कीर्तनात सांगतो एवढंच आहे. जळ आणि स्थळमध्ये जेव्हा भ्रम झाला ना, द्रौपदी फक्त हसली महाराज. त्या हसल्यामुळं महाभारत घडली. एवढं बेकार आहे. विठ्ठला विठ्ठला. लक्षात आहे, हसणं इतकं बेकार. नुसती हसली द्रौपदी आणि तो अपमान जिव्हारी लागला दुर्योधनाच्या. म्हणून एक लक्षात ठेवा, जनसंपर्क करत असताना काय काय चुका होतात आपल्याकडून हे आपल्याला सुद्धा कळत नाही. मान देता आला एखाद्याला देऊ नका, पण जीवाचा अपमान करू नका. तो जिवंत जीव आहे, जिवंत माणूस आहे. तो का अपमान करता तुम्ही? नसेल त्याला गाता येत, नसेल त्याच्याकडे विद्वत्ता, नसेल त्याच्याकडे बुद्धी, पण तू थोडं जन्माला घातलेलं आहे म्हणून सगळ्या गोष्टी संपन्न पाहतो. तो जिवंत आहे, मनुष्य आहेत. घडा कणा कणात परमात्मा आहे, मग त्याच्यामध्ये नाही का परमात्मा? चुका होऊ नये आपल्या जीवनात. कोणी सन्मान द्या, 2 शब्द गोड बोला त्याला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सगळ्या जगाने मान दिला, पण संत जर हसले ना, परमार्थ भस्म झाला. मज ते हसतील उपयोगच आहे जन्माला येऊन. आणि त्यांनी एकदा मान्यता दिली ना, आपलं जीवन कल्याण झालं. संतांनी सरता केलो, संतांनी मान्य होईल असा केलो. केलो शब्द विसरू नका. माणसाची ताकद नाही आहे, माणूस प्रयत्न करू शकतो. जरा थोडं अजून खाली येऊन बोलतो, जरा तुमच्या लक्षात येईल. मला सांगा, बुद्धिमान माणसाला आमदारकीचं तिकीट मिळतं का निष्ठावाल्याला मिळतं? तुमचा काही अनुभव आहे का नाही? ग्रामपंचायत जेव्हा लढली जाते
ते न फुटणारा माणूस घेता का बुद्धिमान घेता? ग्रामपंचायतमध्ये जे पॅनल तयार होतं, आता काय काही माणसं पॅनल घेऊन पडतात, ते भाग सोडून द्या. नियम बायको कशीही असो, स्वयंपाक येईल न येईल, काही येईल न येईल, पण पुरुषाच्या मनात एक भावना आहे, ती उंबरा ओलांडू नये तिने. नाही लक्षात आलं? ती कारण की ती इज्जत, घराण्याची इज्जतीचं प्रतीक आहे, ते इब्रत आहे, ती तिला जपलं जातं, तिला बंधनात ठेवलं जात नाहीये. स्त्रीचा पण गैरसमज आहे, एवढा सन्मान आहे की तिने बाहेर जाऊन आपली आबरू घालू नये. म्हणजे पुरुषाची घराण्याची आबरू ही कोणाच्या हातामध्ये? बोला ना, स्त्रीच्या हात. एवढी इज्जत दिल्यानंतर त्यांनी म्हणायचं का स्त्री मुक्ती झाली पाहिजे? कोणापासून मुक्ती पाहिजे? जो दागिने पुरवतो, कपडे आणतो, घर चालवतो, त्याच्यापासून मुक्ती पाहिजे का? कसलं स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य? लोक तुम्ही पण असेल ना, शिकले की माणूस भाईकतोच. सन्मान दिला जातो आणि त्या सन्मान सांभाळत आला पाहिजे. विठाला विठाला. परमार्थाचं ओझं आपल्यावर टाकलं ज्ञानोबरायांनी. परमार्थाला कलंक लागता कामा नये असं कीर्तनकारांनी जगलं पाहिजे महाराज. नाही ज्ञानोबरांचं नाव मोठं झालं, तुकोबरायचं नाव मोठं चालेल, पण आपल्यामुळं परमार्थ बदनाम होता कामा नये. नाहीतर लोक काही परमार्थिकला पाहून म्हणतात, लय पाहिले हो कीर्तनकार, कलंक लागला, दुसरं पाप झालं. ते मग मान्यता दिली गेली पाहिजे. मान्यता देताना तपासतात म्हणून केलो शब्द आहेत. संतांना मान्य होईल असा केलो, संताने सरता केलो. केलो शब्द फार, आता याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे, आपल्या हातात नाही. ते माझ्याकडे 10 विद्यार्थी शिकायला आलेत, कोणत्या विद्यार्थ्यांना ट्रेन करायचं हे शिक्षकाच्या हातात. आणि शिकता शिकता कळतात पोरं निष्ठावान आहेत का बुद्धिमान आहेत. मग त्यातून एकाच मुलाला जास्त शिकवलं जातं, त्याला विद्वान केलं जातं. त्याला विद्वान, एवढंच लक्षात ठेवा आज, त्याचा विद्वान. मग का केलं जातं? तो पोरगा मनात बसतो. गरीबातला गरीब आणि विनम्र जर पोरगा असेल ना, तर मी असे अनेक कलेक्टरची कहाणी ऐकलेली आहेत, शिक्षकांनी वर्गणी करून त्याला शिकवलेले आहेत. त्याच्यात बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे, आणि याच्याबरोबर थोडी विनम्रता आहे. घरात कितीही गरिबी असू द्या, मिळून वर्गणी करून शिक्षक लोक त्याला शिकवतात. केलो विठाला विठाला. आणि जर नसलो म्हणा, पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला 2-3 ओव्या आडल्या, ओव्या आहेत त्या आडणारच त्या, आणि त्याला ते ओवीचा शब्दच कळेना त्याला. बरं, आता ते विनम्रता घेऊन विचारायला पाहिजे ना. माझ्याकडे आला, मला म्हणजे शास्त्रीजी मला शंका आहे. म्हणजे विचार, ज्ञानोबराय इथं चुकल्यासारखे वाटतात, हा शब्द बरोबर नाही वाटत. नाही कळालं कोण चुकलं? मी त्याच्या पाया पडलो. ज्ञानोबरायपेक्षा महान संत जन्माला आला म्हटलं. मी काय बोलणार त्याला? जर ज्ञानेश्वरीतल्या चुका काढण्या इतपत तुम्ही स्वतःला समर्थ समजत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? मी त्या पाया पडलो आणि तो लाजला. मग नाही शास्त्रीजी असं म्हणायचं नव्हतं, पण तो शब्द लागत नव्हता. हे पहिलंच बोलायचंय ना, शब्द कळत, हे तर कळलं पाहिजे ना. तू लगेच चुका काढायला लागला आणि त्याला असं वाटलं मी उत्तर देईल. लक्षात आलं का? जो शब्द त्याला समजत नाही त्याला वाटलं उत्तर देईल. बरोबर जाऊ दे, काय चुकलं असेल मग उत्तर दे. बोललो उत्तर शोध. नाही महाराज, मी वेद बोलणारा माणूस आहे. आणि खरंच सुंदर विद्वत्ता होती. असं बसला ना, तालबद्ध स्वरात रुचेचा उच्चार करायचा. मला म्हणे, मी माझ्याकडे जरा बघ, वेद बोलणारा माणूस आहे. म्हटलं ज्ञानोबरायांच्या सभेत रेडा वेद बोलतो. आता सध्या कोणती पदवी तुझ्याकडे? ज्ञानोबराच्या सभेत आता शिक तू रेडा म्हणून आलेला आहे. अजून संत, साधक, भक्त हे फार लांबच्या पदवी आहेत, इथपर्यंत आलात. इथून पुढे बडबड करू नको. विठाला विठाला. बौद्धिक सिद्धांत कळणं, बौद्धिक
प्रमेय कळणं हे पंडितांनी लिहिलेल्या ग्रंथांचे आहेत. अनुभूतीचे शब्द कळणं हा संतांचा प्रसाद आहे. ज्ञानोबरांचे शब्द आहेत ना अनुभूतीचे आहेत. कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. जगातली पहिली माऊली बरं का, पहिली रसिकत्वामध्ये परतत्वाचा स्पर्श जगात एकही व्यक्ती असं बोलणार नाही, एकही नाही. कवित्व असावं रसिकत्व असावं इथपर्यंत साहित्यिक बोलतात, पण रसिकत्वाला देखील परतत्वाचा स्पर्श असायला पाहिजे हे माझी माऊली बोलतात. म्हणून ती माऊली आहेत महाराज. आणि त्या माऊलीने जगद्गुरु तुकोबारायला मान्यता दिली. संताने सरता केलो चंदनी ते बोरी व्यापिली. शेजारी बोरीचं झाड आहे आणि चंदनाच्या शेजारी आहेत. खूप अर्थ आहे तो, काय सांगायचं तुम्हाला. कोणाच्या शेजारी आहेत? चंदनाच्या शेजारी बोरीचं झाड आहे. चंदनाचा सुगंध बोरीमध्ये प्रवेश करतो, बोरी बदलून चंदन होते. मराठी कळली का? आणि तुम्ही कोणाच्या शेजारी आहेत? वारकरी सुद्धा प्यायला लागले तो. चंदनी ते बोरी, ह्या बोरीने याला चंदनाला बोरी केलं हो. एका कीर्तनकाराची मुलं पित होते. मला टेन्शन आलं. तो त्या महाराजाला, तुम्हाला म्हणले महाराज आता काय करू, मी जागोजागी माळा घालतो, दारू सोडताना आमच्या घरातले मुलं पितात. म्हणलं काहीतरी चुकत असेल तुझं, काहीतरी दोष असतील तुझे, काढून बघ. काय दोष करायचे महाराज? विठ्ठल परमार्थामध्ये निष्काम पुण्यच पिकायला कारणीभूत होत. नीट आहे का? सगळं पुण्य फल देण्यासाठी धरणं करतं. कोणतंही पुण्य करा, तुम्हाला चांगलं वाईट फल प्रदान करणार. हरिमुखे म्हणा, हे जे निष्काम कर्म आहेत हेच पुण्य तुम्हाला संतांच्या सान्निध्यात नेतं. म्हणून माझी मज झाली अनावर, त्याच्यामुळं संत संघ भेटला त्यांना. आणि तो संत संघ भेटल्यामुळे परिवर्तन झालं. तुकोबाराय शेजारी आले ज्ञानेश्वरीच्या, संतांच्या शेजारी आले, संत झाले. तुम्ही आम्ही आपला शेजार बघाव. चांगली बाई असते आणि शेजारी मंथरा असते. आणि मंथरा जर शेजारी असले, रामाच्या सान्निध्यात राहणारी कैकेयी बिघडते हो. आणि नामदेव महाराजांच्या शेजारी राहणारी जनाबाई संत होते. विठ्ठल कशाचा परिणाम आहे? एक भांडे घासणारी बाई अभंगुली इथे आणि राजघराण्यातली बाई कैकेयी बर्बाद होते मंथरेच्या संगतीमध्ये. तो आशय येतं. चंदनी ते बोरी, बोरी आहे. बोरी कळली का तुम्हाला? काही काही माणसं आहेत ना अशा काट्याचे असतात. बोरीचे काटे बघितले तुम्ही? तुम्हाला काय सांगायचे, शहरात सांगावं लागतं आम्हाला. बाबळीचा काटा परवडला, पण शहरातले बुद्धिमान असे काट्याचे असतात. इकडून पण काटाने अडकलं तर दोन्ही बाजूने अडकतात. मग जुन्या काळामध्ये आदिवासी लोक जेव्हा जिथं वाघ वगैरे राहतात ना, तिथं जात असताना बोरी बरोबर घेऊन जातात. कारण की ते पोट जे असतं त्याचं पातळ असतं, ते आक्रमण करता येत नाही. ते बोरीच्या काट्याला घाबरतो. कोण? बोला ना. तसं तुम्ही पण अशा काटेरी माणसाला घाबरा. घरात आणलं तर घर काळं होतं आणि बाहेर दोस्ती केली तर दुश्मनी बदला घेतला जातो. घरात माणसं आणताना विचार करून आणा. त्याच्या पुढे जाऊन बोलू का तुम्हाला, तुमचे किती जरी जवळचे माणसं असू दे, किती जवळचे माणसं असू द्या, मोठी माणसं कधी घरात बोलवत नाहीत. त्याचं नाव आहे बैठक. तुमची लायकी कुठपर्यंत आहे? बोला ना. समस्या घेऊन गेला कुठपर्यंत? बैठकीपर्यंत. तिथपर्यंत. त्याच्या आत संस्कारांना ते घर शिल्लक राहतं, कधी बर्बाद होत नाही. आणि जर का घर मोकळं ठेवलं, कोणी घरात शिरायला लागलं ना, बर्बाद झाल्यानंतर सुद्धा याला कळत नाही आपण बर्बाद झालो म्हणून. संगत महत्वाचे. चंदनी ते बोरी. पण महाराज आमचा प्रश्न असा आहे, बोरीला चंदन केलेलं आहे, काय गुण होता बोरीमध्ये? दुसऱ्या चरणात
जगद्गुरु तुकोबारांची वाणी बरं का फार अवघड आहे ते. गुणदोष याती न विचारी, याला परमार्थ म्हणतात. आपल्या जवळ येणारा साधक हा कोणत्या गुणाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, काय दोष आहेत, संत विचारत नाहीत. म्हणून भूमिकेत तुम्हाला मी या गोष्टी सांगितल्या. तुम्ही सुद्धा आता ही वर माणसं बसलेली आहेत. आपल्या इथं 7 कीर्तनकार आहेत, 10,000 कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, बरोबर आहे का नाही? पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10,000 कीर्तनकार आहेत, म्हणजे 7च का? आपल्या शताब्दीमध्ये 7च कीर्तनकार आहेत ना, 8 असतील, बरोबर आहे का? का? गुण पाहिला जातो. कोणालाही तारीख दिली जात, गुण पाहिला जातो, आणि संत गुण पाहत नाहीत. विठाला विठाला किती विशेष आहे. म्हणून कीर्तनाला सामाजिक रचना मानतात, उद्बोधन आणि प्रबोधनाचं माध्यम मानतात, प्रचार आणि प्रसाराचं माध्यम सप्ताह मानतात. त्याचं कारण हे, सगळे कीर्तनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, मग कोण 7च का? गुण पाहिला जातो. मग एखादा चांगला कीर्तनकार आहे, विद्वान आहेत, दोष असतील त्याला तारीख दिली जात नाही, दोष पाहिले जातात. खोडी नसाव्यात, देवमन कंठी असतो पण किती खोडे आहेत? 72 खोडी पण देवमन कंठी. आता काय करतात त्याला? दोष. आणि तिसरी या जगातली सगळ्यात मोठी काय आहेत? जात. म्हणून संसारातली माणसं हे 3 पाहतात. जातीचं असलं तर जवळ करतील, त्याला संसार म्हणतात. दोष असली तर त्याग करतील, दोष पाहिला जातो, आणि गुण पाहिला जातो. हे तिघही परमार्थिक नाहीत. विठाला आणि परमार्थात क्वालिटी जर असली तुमची, हे 3 पाहिले जात नाहीत. जर पाहत असतील तो साधूच नाही. पृथ्वीवरचे पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत. महाराज 750 वर्षापूर्वी जिथे दलित समाजाला स्थान नव्हतं, भाषा नीट आहे का? आणि 725 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी चोखोबारायला आपल्याला जवळ घेतलेला ज्ञानोबराय म्हणतात. गुणदोष याती न विचारे. चोखोबाराय. आणि त्या काळामध्ये मंदिरात प्रवेश नव्हता, म्हणून आजही समाज रागवलेला आहे, आम्हाला मंदिरात प्रवेश नाही, आम्ही धर्म सोडतो. पण ज्ञानोबरायकडे पहा हो, ज्ञानोबरायांनी तुमच्यासाठी मंदिर सोडलंय हो, त्याला माऊली म्हणतात. मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही ना, माऊली म्हणले मी पण मंदिरात जात नाही, तुम्ही आम्ही बाहेर निघू आणि वाळवंटात कीर्तन करू. म्हणून वाळवंटातल्या कीर्तनाचं हे रहस्य आहे, जिथं जात पाहिली जात नाही, दोष पाहिले जात नाहीत आणि गुण पाहिले जात नाही, त्याचं नाव वाळवंट आहे.
आणि एक वैशिष्ट्य आहे पुन्हा